खूप मोठ्या प्रमाणात गर्दी सध्या मुंबईमध्ये झालेली आहे। टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल झालेली आहे आणि ज्या क्षणाची प्रत्येक भारतीय वाट बघत होता, मुंबईकर वाट बघत होते, तो क्षण आता आलेला आहे। थोड्याच वेळात वानखेडेवर जल्लोष होणार आहे आणि आता ओपन बस मधून विजयाची रॅली सुद्धा काढली जाणार आहे। टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती टीम इंडिया ही आता दाखल झालेली आहे। थोड्याच वेळात वानखेडेवरती जल्लोष होणार आहे आणि ओपन बस मधून विजयाची रॅली सुद्धा निघणार आहे। मात्र ही दृश्य अतिशय महत्त्वाची आणि आता टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल झालेली आहे। ज्या क्षणाची आज सकाळपासूनच नाही तर 29 तारखेपासून भारतीय वाट बघत होते, तो क्षण आता आलेला आहे। 29 तारखेला मॅच जिंकल्यानंतर आतापर्यंत आजपर्यंत या क्षणाची आपण सर्व भारतीय वाट बघत होतो, आतुरतेने वाट बघत होतो आणि तो क्षण आता अखेर आलेला आहे। कारण मुंबई विमानतळावर खेळाडूंचं जल्लोषात स्वागत आता केलं जातंय। टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल झालेली आहे। त्या दरम्यानचे आपण दृश्य अगदी काही वेळातच बघणार आहोत। मात्र मुंबई विमानतळावरती खेळाडूंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे, कारण टीम इंडिया ही आता मुंबईमध्ये दाखल झालेली आहे। तर तुफान गर्दीमध्ये ओपन डेक बस मात्र अडकलेली आहे। टीम इंडियाला घेऊन येणारी बस अडकली असल्याचं कळत आहे। गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी ओपन बस जी आहे ती अडकली असल्याचं कळत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी टीम इंडियाला पुढे येण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत। तुफान गर्दीमध्ये ओपन डेक बस ही अडकली असल्याचं कळतंय। टीम इंडिया अखेर मुंबईमध्ये दाखल झालेली आहे। मुंबईमध्ये विमानतळावरती टीम इंडियाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। मात्र सध्या टीम इंडियाला घेऊन येणारी बस ओपन डेक बस ही या गर्दीमध्ये अडकली असल्याचं वृत्त आहे। ही दृश्य आपण बघू शकतोय, ही दृश्य आपण बघतोय। या ठिकाणी गर्दी मोठ्या संख्येने झालेली आहे आणि त्यामुळे या गर्दीमध्ये टीम इंडियाची ही जी बस आहे, जी बस घेऊन येणार होती सर्व भारतीय क्रिकेटपटूंना, ज्या बसमधून विजयी रॅली निघणार आहे, ती बस या ठिकाणी अडकली असल्याचं बघायला मिळतं।